शिरो ए शिरो शिरो कामामध्ये मग्न आहे. इरेजर आणून दे ना. हे बघा असे काम मला सांगतात, इरेजर आणा इरेजर. ठीक आहे चला मग इरेजर आणून देऊया. आणि त्यान काय नाही, याला फक्त थोडीफार कलरिंग आणि फायनल टच द्यायचंय, बाकी सगळं रेडी. आणि त्याच्यानंतर इकडे स्टिक लावायची. हो का? आता म्हणाल तुम्ही का बरं ऍक्टिंग शो मध्ये टाकायचं काय असेल तिथे, तर हे बघा ना एकदम परफेक्ट आजीबाईसारखी चालत आहे. बिलकुल याच्यात असं एवढं रिअलिस्टिक दिसत आहे ना, हे की विचारूच नका. म्हणजे माधुरी तुम्ही दोघी सेम दिसत आहे. सूट त्यांना सूट सूट करत आहे. आचल दीदीने परफेक्ट ॲक्टिंग केली आहे. हे बघा पूर्ण ॲक्टिंग पहा ना कशी आजीबाईसारखी करत आहे. आता हॅलो गाईज, आज आम्ही लवकर उठलो होतो. तसं मी 4ला उठलो, पण पुढे आई जिलेबीचा बिझनेस स्टार्ट करणार आहे. अरे बापरे, इथून ठेवत नाही तो. डायरेक्ट नाही ठेवत, इथून ठेवतो. सेल्फी विथ सेल्फीज ना. दाखवा. रिवील रिवील क्या कर रहे थे आप मोबाइल पे. रिवील 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 रिवील. ए त्याचा तंगडा मला का माहित होतं येतो होतो म्हणून. याच्यावर ठेवलं मला काय माहिती त्याच्या अंगावर चालू म्हणून. ते तिच्या पायापाशी आहे. त्याच्यात तंगडा पडवते बाई हे वाली. आणि हे बघा दही खात आहे मॅडम, मी पण खाणार आहे. कोणाच्या ड्युटीवरून कोणाला उचलून घेतलं असतं, त्याला उचललं असतं, आपण बसलं असतं. असं नसतं झालं का? हलवत आहे ते बॉडीचं आणि तू ते तर तूच हे नशीबवान. कसं खात आहे. लक्ष आहे टीव्हीकडे. कॉपीराईट येऊन जाईल. मॅडमने ऍक्टिंग करून दाखवलेली आहे आणि यांनी गॉसिप करते जी कॅमेरा काय करणार कशा टाकून. हॅलो गाईज, आज आम्ही लवकर उठलो होतो. तसं मी 4ला उठलो, पण गाईज हे बघा माझ्या बहिणीने केलं आहे ताकाचं घुसरण. आणि आता ती सगळं व्यवस्थित करून दूध दुभत्याचं काम करून ती आपल्या कामाला लागली आहे. आणि मी माझं दही घेत आहे खायसाठी. हे बघा आई का करताय बा. पुढे आई जिलेबीचा बिझनेस स्टार्ट करणार आहे. अरे बापरे, आई जिलेबीचा बिझनेस स्टार्ट करणार आहे म्हणजे पोळ्या करता करता. खरंच का बाई. कधीपासून. आता 2 दिवसापासून. 2 दिवसापासून स्टॉल घेऊन तर सुरूच नाही केलं. छत्री घेऊन घेतली ना. छत्रीनं काही बिझनेस सुरू होते का. त्याच्यासाठी गॅस पाहिजे, नंतर जिलेबीचं साहित्य पाहिजे, एक आचारणी पाहिजे. तू आचारणी आहे का. नाही पोळ्या बनवत आहात ना. नाही जिलेबीसाठी. हो का. पण बनवायचं कुठं बा. तिथं सगळी बारिश सुरू आहे सगळीकडं. सगळीकडे बारिश सुरू आहे ना. आहे तिकडे जागा कोणकड. बाथरूम मध्ये. बाथरूम मध्ये कोणी जिलेबीचं स्टॉल खोलते का. तिकडेच करायचं. बरं, अशा प्रकारे माझी मम्मी करत आहे पोळ्या. तुम्ही बघू शकता चुल्यावरच्या पोळ्या किती छान लागते. अगदी खमंग आणि टेस्टी जेवण असतं. पौष्टिक असतं ते जेवण, जे की गॅसच्या तुलनेत. हे बघा आमच्याकडे ते चुला पण आहे आणि इकडे गॅसचं पण काम सुरू आहे. गॅसवर आमच्याकडे सोजी बनवली जात आहे, जी की उपवासासाठी आहे. हे बघा उपवासासाठी एवढी सोजी. आमच्या घरी उपवास कमी ना जेवण जास्त असतं, पण त्यांना काम पण तेवढंच असतं, त्यामुळे ही त्यांच्यासाठी नाश्ता आहे ह्याचं. आणि हे बघा दही खात आहे मॅडम, मी पण खाणार आहे. मी पण दही खाते बघा माझ्या हातात पण. ठीक आहे मग खाऊया. कसं आहे बघू. हे आमच्याच गाईचं दही आहे. माणसाचं कसं एकदा तुम्हाला उतरलं ना माणूस बेकार लागतो. मिरच्या टाकल्या का. एकाच्या जागेवर दुसऱ्या जर ठेवायचं असतं
का पाचरेलं का पाहत असतं कोणाच्या ड्युटीवरून कोणाला उचलून घेतलं असतं त्याला उचललं असतं आपण बसलं असतं असं नसतं झालं का मग असं आहे ना, कोणाच्या जीवनामध्ये नाही कोणतं सुख कोणतं दुःख राहते आणि कोणाचे सुख राहायचे हा ते हे आहे ना. दुःख सांगावे कोणाला हा म्हणून मी म्हणतो ते ना नवमीला दक्षिण करी देत जा. आनंदानं अचलबाई तू नाही का किराणा घेऊन आणू शकते का? आनंदानं नाही पण स्वास्थ्यानं तर जीवन जगता येते ना. भिकारी सुद्धा नाही का हे करू शकते. भीक मागून जगू शकते. हो, मग तू पण काहून फक्त आनंदात स्वास्थ्य जगत राहिलं आहे? पाहिजे. तू कोणाची कायची चिंता करता का? सगळंच आहे आयत सगळंच आहे तू काहून आनंदात जगत आहे? काहून नाही जगत आहे? स्वास्थ्य नाही म्हणून. ते काहून नाही आपण ते सब बनवासाठी मोठे एवढे पैसे लावताय सगळे एवढी मेहनत घेताय एवढी तुझ्यासाठी कन्सर्न दाखवताय मग तू काहून नाही बरी होत आहे? तर त्यांनी म्हणते ना का कोणत्या तरी जन्माचं राहते म्हणते ना ते भोगाच लागते म्हणते ना. ते तर ते भोगत आहो मी बघत आहे. मी भोगत आहो, मोठे बाबा भोगत आहे, घरचे भोगत आहे. आजी जेवण करते का म्हणते. जाऊ दे कशी तू नाही का दुसऱ्याची चूक करते आपली चुकी दिसत नाही. खाऊन नाही तब्येती काय झाली ठीक आहे मग काहीच नाही झालं तर जेव ना थोडंसं तूप वरण पोळी काहीतरी खा ना. ए त्याचा तंगडा मला का माहित होतं येतं होतं म्हणून याच्यावर ठेवलं मला का माहिती त्याच्या अंगावर चाललं म्हणून ते तिच्या पायापाशी आहे. त्याच्यात तंगडा बडवते बाई हे वाली. मला का माहित होतं येत आहे म्हणून. मी म्हणलं किटकूर म्हणलं म्हणून घेतलं. अचलबाईचा हातच कापी येते तर जीव घ्यासाठी ते झाली ना झीप. पोळगी जाते हा? पोळी. नाही, नसेल झटका बसला नसेल केल्याबरोबर. हा कांद्याचं एक एक व्यायाम ते करत नाही तर आपण करून द्यायचे. हातात झटका बसला नसा. हलवा नको तू तिच्या बाबाजी माहित आहे का इथं जर ठेवलं ना इथं बाबाजी केस खायला पाहिजे ते मग नाही खात आग होती बाई. नाही होत बाबाजी आचलच्या इथं घेऊन ठेवला ना तर आचल पाय वर करायला लागते. वर काम करायला लागते पाय ठेवू देत नाही ते. नको ठेव मी पहिलं सांगतो नको. आव नाही 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 नमू नाही ठेव 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 बिलकुल नाही, ठेव. नाही. काहून नाही नाही ठेवते ना. हे येतून ठेवत नाही तो नाही नो. डायरेक्ट नाही ठेवत इथून ठेवतो. नाही 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 स्वस्त म्हणजे मस्त वाटते म्हणजे मी हातावर चांगलं वाटते म्हणतो. तुमच्या डोळ्यात वरती गेलं पाहिजे नव्हते. नाही 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 हजार बरोबर आहे, बरोबर. ठेव 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 नाकाला वाज देऊ का? राहू दे आचल राहू. आनंद हात पूर्ण ठीक झाला पाठी ठीक झाले हात काढायसाठी हात खाली धरून नाही त्याला जी सोडलं जातच नाही म्हणून कर्मन शुकर त्या सोपाला तिचा हात हलवत आहे ते बॉडीचं आणि तू ते अबे, पेन जायचं हे बावडी खराब होऊन जाईल. हा पेन्सिल महाग आहे खराब होईल झोपडीत आनंद भेटते पैसा नाही भेटत मला माहिती तुम्ही चोरून ठेवता तेव्हा तिकडे लक्ष केलं का इकडं करते आपलं काम चालू ठेव ना. हातावर बसून आहे ना मग मी कशी करू? हात काढ ना तू हातावर बसून आहे म्हणते ना मी दाबून घेत हातावर बसून ना का मी घे झोपडीत आनंद हे बाय तिचं लक्षच नाही आता ठीक झाला सब चांगला इथं अहो, ते काय डसत नाही काहीच नाही पाय किती रुतते त्याची. काय मोह वाटते हो असं ते. हात ठीक झाला हात ठीक झाला पाठी ठीक झाले. हात ठीक झाला राहिले पाय कसं बापरो इली इजगुरी बांधायची पाहिले मी बाहेर जातील बांधून इजगुरी पाय ठीक सब चांगला इथं अंग थोडस व्यायाम मग झोपडीत आनंद भेटते. जाऊ दे, करू दे तिचं. काढून घे, ठेवून दे जा कार्यावर. पुन्हा ना मग अर्ध्या तासानं आजी तू आम्हाला म्हणते व आंघोळ करत नाही 4 दिवस म्हणून. आजीच नाही का 1 दिवसाच्या आड आंघोळ करते म्हणते. हा त्या आबाजी 4 दिवसांना आंघोळ करते म्हणते. 4 दिवस झाले आंघोळ नाही. त्यांनी तर तुझ्यावरच भोले भोले करते व
त्यांनी तर महादेव महादेव करत राहते. हा? तुम्ही भक्त आहे ना, तुम्हाला एक दिवस आंघोळ करायला जमत नाही, करावंच लागते. माझ्यावर आपलं स्मरण करतो, देवाचं नाव घेतो. हं. 36 कोटी देवाचं नाव घेतो. हो का? 36 कोटी लक्ष्मीचं नाव घेतो. 36 कोटी लक्ष्मी आहे का? हम्म. किती वेळ लागते जी तुम्हाला बोलायला एवढं? 36 कोटी कोण आहे? 36 कोटी आहे. हो तर 36 म्हणतो मी. बनायला किती वेळ लागते बा म्हणताय? म्हणाले का उरकतो म्हणाचं. उरक तर कसं 36 कोटीचं नाव घ्यायला तरी लागेल. अर्धा घंटा लागतो ना स्मरण करायला. आम्हाला नाव सांगा ना ती. मनावर एक वेळा छत. आता दररोज 5 अर्थ म्हणून कोणते हं. तर आता म्हणतात नाही ना इथं तारे दुखते. हाँ. आता हळूहळू म्हणाले. सो गाइस ये लोग यहाँ पर खा रहे हैं गुपचुप. गुपचूप येतं का खायला? आणि हे गुपचूप असं का बरं केलाय, कोण भाजलेला आहे बघा. जो खाणार तो नशीबवान आहे ना, म्हणून त्याच्यासाठी. तर तूच घे नशीबवान. कसं खात आहे इथं लुप्पा खातानी टीव्ही कडे बघत आहे अँड इकडे खात पण आहे. ही मॅडम तर रेल्वेवरच धावत आहे. हॅलो आचल मॅडम. सगळ्यांचा फोकस ऑनली अँड ऑनली सिरियल, फक्त सिरियलवर आहे. अँड हे गुपचूप नशीबवाल्यांना मसाला होतं तर जातात ना, खातच जातात. आणि मोठीला पण का बरं इकडे बघत आहे. इकडे लक्ष्मीबाई आमच्याकडे बघत आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखी. खूप बढिया सगळ्यांचं लक्ष आहे टीव्ही कडे. कॉपीराईट येऊन जाईल गाईज, दाखवत नाही आहे आम्ही. कॉपीराईट येऊन जाईल. इकडे खाण्याकडे गुपचूप. फोकस्ड ऑन टीवी, फोकस्ड ऑन टीवी, फोकस. नहीं गई, सब टीवी देखते देखते गुपचुप खा रहे हैं. देखो ना कैसे भीड़ भीड़ कर खा रहे हैं. तो मुझे बोल भी नहीं रहे कि तू भी आ जा हमारे साथ खा ले. नहीं, बाकी बचे ही नहीं ना इसलिए. हाँ तो वो लकी वाला मैं नहीं खाऊंगी. हाँ आप लोग ही खाना. लकी वाला कौन खाने वाला है? लकी नहीं, मैं नहीं लूंगी वो लकी. आप इसको दो, ये है गिफ्टेड लकी. हाँ इसी ने खाया देखो. और दिमाग देखो गाइस इसका. कैसा है तेरी बहन का दिमाग? तर गाईज इथे आम्ही आजचल दीदीला चॅलेंज दिला आहे की तू आजीबाईची ॲक्टिंग करून दाखव. सो इथे आजचल दीदी कसं एकदम परफेक्ट ॲक्टिंग करत आहे की आजीबाई कशी चालते. आता म्हणाल तुम्ही का बरं ॲक्टिंग शोमध्ये टाकायचं का आजचल दीदी? तर हे बघा ना, एकदम परफेक्ट आजीबाईसारखी चालत आहे. बिलकुल याच्यात असं एवढं रिअलिस्टिक दिसत आहे ना, हे की विचारूच नका. ज्या माधुरी तुम्ही दोघी सेम दिसत आहे. सूट त्यांना सूट करत आहे. आचल दीदीने परफेक्ट ॲक्टिंग केली आहे. हे बघा पूर्ण ॲक्टिंग पाहणं कशी आजीबाईसारखी करत आहे. आता अशी करते. अच्छा, आजीबाईंना रोस्ट करत आहे आचल दीदी तू. हा असं दम घेते. नंतर देन काय होते, आजीबाई अशी उभी राहते गाडी घेऊन, गॉसिप करत असेल ना. गॉसिप करायला लागत. गॉसिप पहा ना कशा करत आहे यांनी. इथे आजीबाईची ऍक्टिंग आहे तर खूप छान करताय. बाय द वे ही आजीबाई झाली आहे का? आणि त्याचं ज्या आधी तिला इन्फेक्शन झालं होतं पाय कसं झालेलं आहे. आमची आजीबाई बघा किती. आमची आजीबाई गाईज लिटरली रिअल लाईफ मध्ये सुद्धा आजीबाई अशाच करत असतात, जे की आमच्या आचल मॅडमने ऍक्टिंग करून दाखवलेली आहे. आणि यांनी गॉसिप करते, जे की आम्ही रिव्ह्यू नाही करणार आणि कशा टॉपिक मध्ये गॉसिप केलेली. आखिर क्यों चल रही है आंचल ऐसी? आखिर क्या हो गया आंचल को ऐसे चलने के लिए?
अरे कुछ नहीं हो गया इससे, सिर्फ उसे हम एक्टिंग करने को बोल रहे थे, बाकी कुछ इरादा नहीं था ऐसा वैसा, है ना? अभी गॉसिप भी कर रहे थे, वो हमने कट कर दिया है क्योंकि गॉसिप रिवील नहीं कर सकते गाइस, इधर उधर के लोगों के बारे में भी सोचना पड़ता है, व्लॉग के बारे में नहीं सोच सकते ना, है क्या ना। फिर हमने यहाँ पर ही वीडियो बनाया था, शूट किया था आजीबाई की ॲक्टिंग. सो क्या इकडे मॅडम काय करताय तुम्ही? सेल्फी विथ सेल्फीज ना? दाखवा. काहीच नाही ना. रिवील रिवील क्या कर रहे थे आप मोबाइल पे? रिवील 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 दाखव. ओह शी इज रिवील समथिंग. ओह शी समथिंग रिवील. She is something reveal like her channel, guys. You know also this channel. आपण टाकून द्यायची का? ये दोनों बिग डिस्कशन कर रहे हैं. टाकता येते ना त्याच्यावर? यार इसका कुछ तो सीक्रेट है, कैसे फिर रिवील करना पड़ेगा. हाँ, इससे मोबाइल दे दिया. अब रिवील करते रहेंगे. देखो गाइस है वॉलपेपर हमारा. मी आमच्या बिझनेसमॅनची मॅनेजर. म्युझिक पण और नमू कहाँ गई? जूम कर. आपको नहीं पता वो कहाँ पे गई है, पर इसके लिए आप कमेंट कर सकते हैं. You don't mind guys, वो कहाँ गई है? आपको इतना सा भी पता नहीं चल रहा वो कहाँ. प्लीज कमेंट इट ऑन कमेंट बॉक्स. एंड कमेंट बॉक्स आ गया अंग्रेज. अरे भाई हमको अंग्रेजी नहीं आती है, इसलिए हम जस्ट ट्राई करेंगे ताकि हमको अच्छे से आए. और इसमें भी इतनी 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 दादी निकालेंगे कि कुछ भी देखा. अभी हमारे कॉलेज स्कूल लगने के बाकी है. अब वैसे तो हमारा स्कूल अभी किसी का नहीं है, सबका कॉलेज ही है, तो अभी लगने का बाकी है. तो हम गांव में ही है, आप देख सकते हो. और अभी हम इधर ही रहेंगे बहुत दिन तक, जब तक कॉलेज नहीं लगता मेरा और मेरे बहनों का, इसलिए. और इनका गॉसिप अभी तक ख़त्म होने का नाम नहीं ले रहा. आजीबाईच्या रोलमध्ये आहे आमची आचल. बघा तिची ॲक्टिंग किती सुंदर वाटत आहे ना. आणि ह्या मॅडम बघत आहे. आमची आताच झाली आहे गुपचूप खाणे आणि आम्ही लागलो आहे थोडं फिरायसाठी. आणि यामध्ये आमच्या आचलकडे रोल दिलेला आहे. मार्कर घे दोन मी लिहू ना ते हात आला ना नाही म्हणजे इथून हे काय घ्यायची तर आजोबा लिहिलं ना. आता मामा कोठपर्यंत आलं तुमचं काम? फक्त इथे काही नाही, क्लाउड्स हे करायचे आहे, चिपकवायचे आहे आणि ते नेम करायचं आहे. आणि देन काही नाही, याला फक्त थोडीफार कलरिंग आणि फायनल टच द्यायचं आहे, बाकी सगळं रेडी आहे. आणि त्याच्यानंतर इकडे स्टिक लावायचे. देन हो का? कार्यक्रमाचा जो तयाऱ्या आहे त्या खूप जोरात दिसत आहे. एवढा मोठा कार्यक्रम आहे का जी मोठे बाबा? मोठा कार्यक्रम आहे का? काय आहे त्याच्यामध्ये मेनू? गुलाबजाम आहे का? गुलाबजामुनच्या मेनूसह आमच्यासोबत सुरू आहे कार्यक्रमाच्या जोरातोराच्या तयाऱ्या. आणि त्यासाठी माझ्याकडे लावून आहे या कार्यक्रमामध्ये. तुम्ही बघू शकता किती गुंतून आहे त्या, माझ्याकडे लक्ष पण देत नाही. एवढ्या हाय सगळेजण आपापल्या कामामध्ये लागून आहे. आणि मी त्यांची सध्या तरी मदत नाही काहीच करू शकत, कारण मी माझ्याच कामामध्ये मग्न आहे. इरेजर आणून दे. हे बघा असे कामं मला सांगतात, इरेझर आणा इरेझर. ठीक आहे चला मग इरेझर आणून देऊ यांच्यासाठी. आणि थोड्या वेळात थोडीशी आपल्या बाजूने करूया त्यांना सहकार्य. खूप वेळानंतर भेटला हा इरेझर. किती प्रयत्न करावा लागला, मिळतच नव्हता.
तर बघूया ह्या का करताय इरेजरचे. चला मग घ्या तुमचा इरेजर. किती वेळाने भेटला शिरो शिरो ए शिरो शिरो